भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेतील या अंतर्गत कारस्थानामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होऊ शकतो, तशा प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। अजित पवार यांना महायुतीतून हाकला, अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावं यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले गेले असल्याचे सांगितलं जातं। मित्रहो नमस्कार। आपल्या काकांचा म्हणजे शरद पवार यांचा पक्ष फोडून मोठी महत्त्वाकांक्षा घेऊन अजित पवार भाजपसोबत गेले खरे, पण महायुतीत राहूनही त्यांची सातत्याने मोठी कोंडी होताना दिसत आहे, घुसबट होताना दिसत आहे। महायुतीत त्यांना अनेकदा अवमान अवहेलना अशा गोष्टी सहन कराव्या लागल्यात, पण अजित पवार यांना महायुतीतून हाकला अशा प्रकारची मागणी देखील भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उघडपणे आपल्या वरिष्ठ नेत्याकडे केलेली होती। अजितदादा पवार महायुतीत असणं हे संघालाही मान्य नाही आणि भाजपात देखील अस्वस्थता आधीपासूनच दिसून येत असते। महायुतीत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही अजित पवार महायुतीत असणं मान्य नाही, हे पुन्हा पुन्हा दिसून आलेलं आहे। आता मात्र भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी मिळून अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचा एक मोठा प्लॅन तयार केले असल्याची कुजबूज सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्यामुळे आता अजित पवार हे विधानसभा निवडणुकीपर्यंत तरी महायुतीत राहतील की नाही याबाबत मोठी शंका व्यक्त करण्यात येत आहे। अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढलं किंवा ते स्वतः जरी महायुतीतून बाहेर पडले, विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अजित पवार हे मात्र किंगमेकर ठरतील असं देखील दिसत आहे। सध्या मात्र महायुतीत जागा वाटपावरून बरीच खेचाखेची सुरू आहे, अंतर्गत संघर्ष सुरू आहे। शिवाय अजित पवार यांच्यामुळे महायुतीच्या जागा कमी प्रमाणात निवडून येऊ शकतात ही देखील भीती या शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पक्षाला आहे। लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यामुळे अजित पवार यांची महायुतीमधली बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपली असल्याची चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे काका शरद पवार यांनी उरलेल्या साथीदारांना सोबत घेऊन त्यांच्या पक्षाची मोठ नव्यानं आणि भक्कमपणे बांधायला सुरुवात केली आहे। अशा पडत्या काळात महायुतीमधल्या दोन साथीदार आपल्याला सांभाळून घेतील ही अजित पवार यांची अपेक्षा मात्र फोल ठरण्याची शक्यता आहे। कारण अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावं यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले गेले असल्याचे सांगितलं जात आहे। अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपापूर्वीच बाहेर पडावं यासाठी भाजप आणि शिंदे गटानेच चक्रव्यूह रचल्याची चर्चा आहे। अजितदादा या चक्रव्यूहात आता पुरते अडकल्याचं देखील सांगितलं जात आहे। विविध माध्यमातून या ज्या काही सध्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्या हालचाली नेमक्या टिपण्यात आलेल्या आहेत। महायुतीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे। तिन्ही पक्ष आपापल्या पदरात जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी प्रयत्नशील आहेत। मात्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा चंग बांधल्यामुळं शिंदे गट आणि अजितदादा गटापैकी एकाला जागा वाटपामध्ये नमते स्थान घ्यावे लागणार आहे, हे तर अगदी उघड आहे, स्पष्ट आहे। तसं जर नाही झालं तर महायुतीत बाका प्रसंग उद्भवू शकतो। या दृष्टीने आता भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानं जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाधिक जागा लढवता येतील अशी रणनीती आखल्याची माहिती आहे। अनेक वेगवेगळ्या माध्यमांनी ही माहिती आता दिलेली देखील आहे। गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। बघा, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात वापरलेली भाषा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रुचलेली नव्हती। या विरोधात दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करू असा इशारा देखील अजित पवार गटाने दिलेला होता। मात्र अजित पवार यांना जिथे कुठे तक्रार करायची असेल तिथे करू द्या हो असं म्हणत नितेश राणे यांनी आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा पाठिंबाच आहे असं दाखवून दिलेलं आहे।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे समर्थनच केलेलं आहे। त्यामुळं नितेश राणे यांच्याबाबतच्या अजित पवार यांच्या तक्रारीला भारतीय जनता पक्ष फारशी किंमत देणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती बघा। भाजपच्या अनिल बोंडे यांनीही गायकवाडांच्या या वक्तव्याची रीच ओढली। याबाबतही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली होती, पण भाजप नेतृत्व अजित पवार यांच्या नाराजीची कितपत दखल घेईल याबाबत साशंकताच आहे। किंबहुना महायुतीमध्ये अजित पवार यांची कोंडी व्हावी यासाठीच अशा प्रकारची रणनीती वापरली जात असल्याचं देखील मानलं जाऊ लागलं आहे, जेणेकरून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे कट्टर हिंदुत्व आणि विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची पद्धत अजित पवार यांना मान्य नसेल तर त्यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असेल असा अप्रत्यक्ष का होईना पण एक संदेश भाजप आणि शिंदे गटाकडून दिला जात असल्याची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झालेली आहे। चर्चा अचानकच काही सुरू होत नसतात, कुठंतरी धूर दिसतो म्हणजे कुठंतरी आग लागलेली हे नक्की असतं। आता अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडले किंवा त्यांना बाहेर फेकलं तरीही ते विधानसभा निवडणुकीनंतर मात्र किंग मेकर होऊ शकतात असं देखील आता म्हटलं जाते। कारण अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यावर विधानसभा निवडणुकीला त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सगळ्या जागावर उमेदवार उभे करता येऊ शकतात। अशावेळी अजित पवार यांनी स्वतःच्या वैयक्तिक करिश्म्यावर जर 15 ते 20 आमदार निवडून आणले तरी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण होऊ घातलेले जे संभाव्य असलेले त्रिशंकू परिस्थितीत अजित पवार किंगमेकर ठरू शकतात। त्यावेळी अजित पवार यांना हव्या त्या गोष्टी पदरात पाडून घेणं सुलभ होईल अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात होते। भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेतील या अंतर्गत कारस्थानामुळे राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होऊ शकतो तशा प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढलं जाईल काय? तसं घडलं तर अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचं काय होईल हो? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून जरूर सांगा। आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।